नमस्कार, माझं नाव विनया कोरे आणि मी आज पांडास फॉर मशीन लर्निंग या विषयावर प्रेझेंटेशन देणार आहे. तर पहिली स्लाईड आहे इंट्रोडक्शन. तर पांडास हे काय इम्पॉर्टंट आहे, त्याची काय गरज आहे, त्याचे चॅलेंजेस काय आहेत, त्याचं मेकॅनिझम काय असणार आहे, ते वर्क कसं करतं हे आपण पाहणार आहोत. तर डेटा प्री प्रोसेसिंग आज सगळीकडेच आपण बघतोय की मशीन लर्निंग आणि ए आय किती महत्त्वाचं आहे. पण मशीन लर्निंग आणि ए आयसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर डेटा, आणि तो डेटा प्री प्रोसेस करणं. आणि तो डेटा प्री प्रोसेस करण्यासाठी पांडास ही पायथनची एक आपण लायब्ररी वापरतो. आपल्याला जो डेटा सेट मिळतो तो रॉ फॉर्मॅटमध्ये असतो, जो की मेसी, इनकम्प्लीट आणि अनस्ट्रक्चर्ड असतो. म्हणजे कोणतंही स्ट्रक्चर असं मेंटेन नसतं. तो एका डेटा सायंटिस्टला किंवा डेटा अनालिटिक्सला तो कन्वर्ट करावा लागतो. तर त्यासाठी पांडास ही लायब्ररी यूज केली जाते मशीन लर्निंगच्या मॉडेल ट्रेनिंग करण्यासाठी. तर पांडास आपल्याला रॉ डेटा कन्वर्ट करून देतं स्ट्रक्चर्ड आणि मॉडेल रेडी डेटा सेटमध्ये. म्हणजे कम्प्लीट आणि स्ट्रक्चर्ड डेटा सेट आपण तयार करू शकतो पांडासमुळे. जर डेटा हँडलिंग जर व्यवस्थित नसेल, कसंही मेसी असेल, अनस्ट्रक्चर्ड असेल, तर मशीनला ट्रेन करण्यासाठी तो डेटा योग्य नाही ठरणार. म्हणजे फक्त कितीही चांगलं मॉडेल असू देत, ते मॉडेल तिकडे फेल होणार. मग ते डिसिजन ट्री असू देत, रँडम फॉरेस्ट असू देत, तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळणार नाही. तर डेटा सेटमध्ये काही मिसिंग व्हॅल्यूज असतील, डुप्लिकेट व्हॅल्यूज असतील, तो डेटा सेट अपूर्ण असेल, तर आपल्याला हवा तसं प्रेडिक्शन ॲक्युरसी भेटणार नाही. तर आपण एक एक्झाम्पल बघतोय, एक छोटंसं एक्झाम्पल. तर टायटॅनिक हा डेटा सेट पॅसेंजरचं सर्वायवल प्रेडिक्शन करण्यासाठी मशीन लर्निंगच्या अल्गोरिदममध्ये यूज केला जातो. तर टायटॅनिक डेटासेटमध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये काय फीचर्स असतात, तर पॅसेंजरचं एज, पॅसेंजरचं जेंडर, त्याचं स्ट्रेस लेवल, या सगळ्यावरून आपण प्रेडिक्ट करतो की तो पॅसेंजर सर्वाईव्ह करतोय का नाही. तर तो ॲज इट इज डेटा आपण नाही वापरू शकत, त्याला प्री प्रोसेस करावं लागतं. त्याला एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये, न्यूमेरिक आणि क्लीन फॉर्मॅटमध्ये आपण तो मशीन लर्निंग मॉडेलला देतो. लाईक काही मॉडेल्स असतात, लॉजिस्टिक रिग्रेशन, डिसिजन ट्री, रँडम फॉरेस्ट, अशा मॉडेल्सना आपण तो डेटा पास करतो. तर त्यासाठी पांडास आपण यूज करतो टायटॅनिक डेटा सेट प्रिपेअर करण्यासाठी. सो दिस इज वॉट द इंट्रोडक्शन ऑफ पांडास. तर ॲक्च्युली पांडास काय रोल प्ले करतं, तर ते एक ब्रिज म्हणून ॲक्ट करतं रॉ डेटा आणि मशीन लर्निंग अल्गोरिदममधलं. म्हणजे रॉ डेटा जो असतो तो आपण विथ द हेल्प ऑफ पांडा आपण तो मशीन लर्निंगसाठी यूज करू शकतो. तर त्या मशीन लर्निंग आणि रॉ डेटामधल्या ब्रिज म्हणून आपण पांडासकडे बघू शकतो. तर एक एक्झाम्पल बघू आपण की ॲक्च्युली काय कन्सेप्ट आहे. तर आपण पहिलं CSV फाईल लोड करतो डेटा प्री प्रोसेस करण्यासाठी. त्याच्यासाठी आपण नेसेसरी जी लायब्ररी आहे इम्पोर्ट पांडास PD यूज करून ती लायब्ररी इम्पोर्ट करतो. त्याच्यानंतर DF इज इक्वल टू PD.read_CSV मध्ये आपण डेटा सेट लोड करून त्याचा पाथ देतो. तर नेक्स्ट स्टेप अशी असते की डेटाचा आपल्याला तो डेटा आपल्याला बघायचा असतो, प्रिव्ह्यू करायचा असतो. त्यासाठी आपण df.head हे फंक्शन वापरतो आणि हे फंक्शन आपल्याला डेटासेटमधले पहिले 5 रोज डिस्प्ले करतं. त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की काय फीचर्स आहेत, काय रोज आहेत, काय कॉलम्स आहेत. जेव्हा आपल्याला डेटासेटची पूर्ण इन्फॉर्मेशन बघायची असते तेव्हा आपण df.info हे फंक्शन वापरू शकतो. समरी स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, तर df.describe या फंक्शननी आपण एखादा न्यूमेरिक कॉलम असेल पर्टिक्युलर, तर त्याचं मीन, मॅक्झिमम, मिनिमम आपण फाइंड आउट करू शकतो. तर हे असं ॲक्च्युली पांडास काम करतं. तर आपण त्याचं वर्किंग मेकॅनिझम बघू, नेमकं काय कसं काम करतं पांडास. तर पहिलं स्टेप असे आहे की आपण डेटा इम्पोर्ट करणार. यूज पांडास म्हणजे पांडास आपण यूज करतो डेटासेट लोड करण्यासाठी. फ्रॉम CSV जो जो काही डेटा असेल तो CSV, एक्सेल शीट किंवा डेटाबेसच्या फॉर्ममध्ये असणार आहे. त्यासाठी आपण पांडास यूज करून तो डेटासेट लोड करणार आहे PD.read_CSV हे फंक्शन वापरून. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप आहे डेटा एक्सप्लोरेशन. म्हणजेच काय, आपल्याला जो डेटा सेट आहे त्याचं स्ट्रक्चर, त्याचे व्हॅल्यूज चेक करायचे आहेत, एक्सप्लोर करायचं आहे. तर आपण .head हे फंक्शन वापरणार. असं जसं आपण वरील एक्झाम्पलमध्ये बघितलं तसं .head हे फंक्शन वापरून आपण पहिले 5 जे रोज आहेत, हॉरिझॉन्टल रोज, ते आपण चेक करू शकतो.
डॉट इन्फो हे फंक्शन वापरून आपल्याला जी काही माहिती डेटासेट बद्दल घ्यायची आहे की काय कॉलम टाईप, केवढे कॉलम्स आहेत, कॉलमचे टाईप्स, काय काय व्हॅल्यूज मिसिंग आहे, ही सगळी माहिती आपण डॉट इन्फो या फंक्शनने घेऊ शकतो. डॉट डिस्क्राईब हे फंक्शन आपल्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स यूज करतो आपण तिकडे डॉट डिस्क्राईब फंक्शनमध्ये. म्हणजे जर एखादं स्टॅटिस्टिकल व्हॅल्यूज असतील किंवा न्यूमेरिक कॉलम असेल तर त्याचे आपण मिनिमम, मॅक्झिमम किंवा मीन काढू शकतो न्यूमेरिक कॉलम्सचे, व्हर्टिकल कॉलम्सचे. तर तिसरी स्टेप आहे ती म्हणजे डेटा क्लिनिंग. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे जिकडे आपण जे व्हॅल्यूज मिसिंग आहेत त्या हँडल करू शकतो युजिंग डॉट फिल एन ए फंक्शन किंवा डॉट ड्रॉप एन ए फंक्शनने. डॉट फिल एन ए फंक्शनमध्ये बेसिकली काय येतं, ज्या व्हॅल्यूज तुमच्या मिसिंग आहेत तिकडे त्या व्हॅल्यूज आपण फिल करतो. मग त्या व्हॅल्यूज कशा, तर त्या व्हॅल्यूजचा मीन काढून तिथे एक मीन व्हॅल्यू सिमिलर टू दॅट आपण ती मीन व्हॅल्यू तिथे पुट करतो किंवा मोड यूज करू शकतो यासाठी. किंवा ड्रॉप एन ए म्हणजे काय, तर ती व्हॅल्यूज ड्रॉप करणे, डिलीट करणे त्या रोमधून किंवा कॉलममधून. तसंच आपल्याला जर डुप्लिकेट व्हॅल्यू काढून टाकायची असेल, आपला डेटा सेट खूप मेसी होतोय, अनस्ट्रक्चर्ड होतोय, अनवॉन्टेड आहे, तर डुप्लिकेट व्हॅल्यूज आपण काढू शकतो ड्रॉप अंडरस्कोर डुप्लिकेट या फंक्शनने. आणि तिसरं म्हणजे की आपण डेटा टाईप कन्वर्ट करू शकतो टू मेंटेन अ कन्सिस्टन्सी. म्हणजे आता काही डेटा हा स्ट्रिंग याच्यामध्ये आहे, काही इंटिजर याच्यामध्ये आहे, तर ती कन्सिस्टन्सी राहत नाही, मग आपण तो डेटा टाईप कन्वर्ट करू शकतो युझिंग पांडास. तर हे सगळं डेटा क्लिनिंगमध्ये होतं, त्यामुळे डेटा क्लिनिंग ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. सो नेक्स्ट वर्किंग मेकॅनिझम मधली स्टेप आहे ती डेटा ट्रान्सफॉर्मेशन. ही देखील खूप महत्त्वाची स्टेप आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जो कॅटेगरिकल डेटा असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅटेगरीज आहेत, मेल एक कॅटेगरी आहे, फिमेल एक कॅटेगरी आहे, आणि आपल्याला ते नंबर्समध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे बायनरी फॉर्मॅटमध्ये. मशीन रिडेबल लँग्वेज किंवा मशीन अंडरस्टँडेबल जी लँग्वेज आहे बायनरी, जी मशीनला कळणार आहे, त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावा लागतो. त्यासाठी सुद्धा पांडास खूप युजफुल आहे. तर नॉर्मलाइज किंवा फीचर्स स्केल करण्यासाठी, मशीन लर्निंगचं परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा आपण पांडास यूज करतो. किंवा जर आपल्याला काही नवीन फीचर्स क्रिएट करायचे असतील, ज्याला आपण फीचर इंजिनिअरिंग म्हणतो, त्यासाठी सुद्धा पांडा युजफुल आहे. तर लास्ट स्टेप आहे ती इंटिग्रेशन विथ एम एल. म्हणजे ते जे आपण प्री प्रोसेस केलेला डेटा आहे तो त्या मशीन लर्निंगच्या मॉडेलसोबत इंटिग्रेट करणं. म्हणजेच तो प्री प्रोसेस केलेली डेटा फ्रेम आपण डिरेक्टली मशीन लर्निंगच्या लायब्ररीमध्ये इंटिग्रेट करायची. मग त्यासाठी सायकिट लर्न सुद्धा आपण यूज करतो. तर याचं एक एक्झाम्पल पाहूया. आयरिस डेटा सेट आपण घेतला, आयरिस डेटा सेट लोड केला, df इज इक्वल टू pd डॉट रीड अंडरस्कोर csv यूज करून आयरिस डेटा सेट लोड केला. तो क्लीन आणि ट्रान्सफॉर्म करायचा. आयरिस डेटा सेटमध्ये बेसिकली काय असतं, तर सेपलची लेंथ, पेटल विड्थ, हे सगळे फीचर्स आयरिस डेटा सेटमध्ये इन्क्लूड असतात. तर तो आपल्याला क्लीन आणि ट्रान्सफॉर्म केला. त्याच्यानंतर आपण त्याला ट्रेन केलं त्या डेटा सेटला युझिंग लॉजिस्टिक रिग्रेशन मॉडेल किंवा सायकिट लर्निंग आपण तो ट्रेन केला. आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲक्युरेसी रिझल्ट्स आपण घेतले. म्हणजे जेव्हा क्लीन डेटा सेट वापरतो तेव्हा आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट्स मिळतात. सो डेटा क्लिनिंग हे खूप महत्त्वाचं राहतं. नेक्स्ट स्लाइड आहे ती म्हणजे चॅलेंजेस आणि किंवा लिमिटेशन्स. म्हणजे काय त्याला अपवाद आहे किंवा कुठे ते वर्क करत नाही हे आपण बघा. तर पांडास हे बेसिकली मॉडेल बिल्डिंगसाठी यूज केलं जात नाही. पांडास हे डेटा हँडलिंग किंवा प्री प्रोसेसिंगसाठी यूज केलं जातं. मॉडेलला ट्रेन करण्यासाठी त्याचे वेगळे अल्गोरिदम्स आहेत, रँडम फॉरेस्ट, डिसिजन ट्री. पांडास इज फॉर म्हणजे पांडास प्री प्रोसेसिंग किंवा हँडलिंगसाठी यूज केलं जातं. तर ॲक्च्युअल मॉडेलचं ट्रेनिंग आणि प्रेडिक्शन हे सायकिट लर्न, टेन्सर फ्लो किंवा पायटॉर्च यांनी केलं जातं, पांडासने. आणि जेव्हा डेटा सेट अजून एक डिफिकल्टी अशी की जेव्हा डेटा सेट खूप लार्ज असतो तेव्हा पांडास प्रॉपरली वर्क करत नाही. म्हणजे पांडास ॲक्च्युली डेटा स्टोअर करतो रॅममध्ये, सिस्टीमच्या मेमरीमध्ये. त्यामुळे जेव्हा डेटा सेट व्हेरी लार्ज असतो, डेटा सेट सेव्हरल जीबीमध्ये असतो, तेव्हा पांडास स्लो होतं, मेमरी इनइफिशियंट काम करतं. मग त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह म्हणून आपण दास किंवा पायस्पार्क यूज करतो टू हँडल द बिग डेटा. तसंच पांडा हे रिअल टाईम डेटासेटसाठी वर्क करत नाही. पांडाच हे स्टॅटिक डेटासेटसाठी खूप चांगलं पद्धतीने हँडल काम करतं. पण जसं रॅपिडली चेंजिंग डेटासेट्स असतात, लाईव्ह स्ट्रीम डेटासेट, त्यासाठी पांडास
व्यवस्थित प्रोसेस करत नाही. सो हे एक चॅलेंज आहे पांडाचं. तसं एक एक्झाम्पल म्हणजे जेव्हा मोठा डेटा असतो मशीन लर्निंगच्या पाईपलाईन्समध्ये, ज्याच्यामध्ये त्या डेटा सेटमध्ये मिलियन्स रोज ऑफ सोशल मीडिया किंवा IoT डिव्हाइसेसचा डेटा बेस असतो जो रिअल टाईम असतो. तर तिकडे तो डेटा फ्रेम्स इनइफिशियंट ठरतात पांडाच्या. मग त्याच्याऐवजी आपण स्पार्क किंवा डास्क अशा लायब्ररी सुद्धा यूज करू शकतो. फायनली एक समरी आपण बघू पांडाची. तर पांडाज हे खूप महत्त्वाचं म्हणजे बॅकबोन आपण म्हणू मशीन लर्निंगसाठी वापरला जातो पांडाज. तर तो डेटाचं स्मूथ हँडलिंग होण्यासाठी बिफोर मॉडेलिंग द मॉडेल पांडाज आपण प्री प्रोसेसिंगसाठी यूज करतो. तर ह्याच्यामुळे पांडाजमुळे काय होतं, तर डेटाचं इम्पोर्ट, त्याचं एक्सप्लोरेशन, डेटाचं क्लिनिंग, ट्रान्सफॉर्मेशन किंवा ते अनस्ट्रक्चर्ड डेटाला आपण एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो युजिंग पांडाज. तर जर ह्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स जरी असले स्केलिंगचे किंवा मॉडेलिंगचे, तरी सुद्धा ही एक इसेन्शियल खूप महत्त्वपूर्ण लायब्ररी राहते मशीन लर्निंग इंजिनियर्ससाठी. तर मशीन लर्निंग विदाउट क्लीन डेटा, म्हणजे जर डेटा क्लीन नसेल तर मशीन लर्निंग नाही आहे, आणि जर डेटा क्लीन करायचा आहे तर आपल्याला पांडाचे ऑप्शन नाही आहे. सो मशीन लर्निंग साठी क्लीन डेटा महत्त्वाचा आहे आणि क्लीन डेटासाठी पांडाज महत्त्वाचा आहे. सो पांडा हे डेटा क्लीन करण्यासाठी, प्रीप्रोसेस करण्यासाठी खूप महत्त्वाची लायब्ररी आहे. धन्यवाद.